नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहतोय, जे तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवा आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपला चॅनल शेअर करा, सबस्क्राईबही करा. महत्त्वाची गोष्ट, लेक्चर संपूर्ण पहा, एकही प्रश्न यातला स्किप करू नका. ठीक आहे, तर पाहूयात आजच्या म्हणजेच 30 जुलै 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, 30 जुलै रोजी साजरा केला जाणारा आंतरराष्ट्रीय मैत्री दिन कोणत्या संस्थेने घोषित केलेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, संयुक्त राष्ट्राने. महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. 30 जुलैला आंतरराष्ट्रीय मैत्री दिन असतो आणि हा दिवस मैत्रीचा सन्मान आणि शांतता वाढवण्यासाठी आहे आणि संयुक्त राष्ट्राने आंतरराष्ट्रीय मैत्री दिन जाहीर केलेला आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न पहा. प्रश्न दुसरा, चित्रपती व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार 2026 कोणाला जाहीर झालाय? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, हृदयनाथ मंगेशकर यांना. महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. हृदयनाथ मंगेशकर यांना चित्रपती व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार मिळाला आहे. हे प्रसिद्ध संगीतकार, गायक आणि संगीत दिग्दर्शक आहेत. सलीम खान यांना स्वर्गवासी राज कपूर जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला. ते ज्येष्ठ पटकथा लेखक आहेत. आणि राणी मुखर्जी हिला स्वर्गवासी राजकुमार विशेष योगदान पुरस्कार जाहीर झाला. ती प्रसिद्ध अभिनेत्री आहे. हे सर्व पुरस्कार महाराष्ट्र शासनाकडून दिले जातात आणि चित्रपट क्षेत्राशी संबंधित आहेत. आणि या पुरस्कारांचा उद्देश आहे चित्रपट अभिनय, संगीत आणि पटकथा लेखनातील महत्त्वाच्या योगदानाचा सन्मान करणं. ठीक आहे, पुढील प्रश्न पहा. प्रश्न तिसरा, पुण्यातील पहिली रोबोटिक हृदय बायपास शस्त्रक्रिया कोणत्या रुग्णालयात करण्यात आली? पहिली आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अपोलो हॉस्पिटलमध्ये. महत्त्वाचे पॉइंट्स पहा प्रश्नाचे. ही शस्त्रक्रिया अपोलो हॉस्पिटलमध्ये झाली आणि ही डॉक्टर स्मृती हिंदारिया यांनी तिचे नेतृत्व केलेले आहे. डॉक्टर स्मृती या मिनिमली इन्व्हेसिव्ह व रोबोटिक्स कार्डियाक सर्जन आहेत, हे लक्षात घ्या. आणि या शस्त्रक्रियेमध्ये रोबोटिक्स तंत्रज्ञानाचा वापर केला, त्यामुळे मोठ्या छेदाची गरज पडलेली नाहीये आणि छातीचे हाड उघडावे लागत नाही, त्यामुळे रुग्णाला वेदना कमी होतात आणि या पद्धतीने रक्तस्राव देखील कमी होतो आणि रुग्ण लवकर बरा होतो. रुग्णालयात राहण्याचा काळ देखील यामुळे कमी होतो. ही शस्त्रक्रिया अत्याधुनिक 3D दृश्य प्रणालीसह पार पडलेली आहे आणि रोबोटिक्स हृदय शस्त्रक्रिया ही आधुनिक आरोग्य सेवेची मोठी प्रगती मानली जाते आणि हा टप्पा अपोलो हॉस्पिटलने 2026 मध्ये गाठलेला आहे. पुढील प्रश्न पहा. प्रश्न चौथा, महाराष्ट्र मंत्रिमंडळाने NDPS कायद्याअंतर्गत नवीन विशेष न्यायालय कोणत्या जिल्ह्यासाठी मंजूर केले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नागपूरसाठी. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. पुणे जिल्ह्यामध्ये NDPS विशेष न्यायालय मंजूर झालं. तिथे 1425 NDPS प्रकरण प्रलंबित आहेत आणि महाराष्ट्र मंत्रिमंडळाने 28 जुलै 2026 रोजी नवीन विशेष न्यायालयांना मंजुरी दिली. बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अध्यक्ष होते आणि पुण्यातील NDPS न्यायालयांसाठी 1.26 कोटी मंजूर झालेले आहेत आणि ही एक जिल्हा व अतिरिक्त 17 न्यायाधीश आणि 7 सहाय्यक कर्मचारी यासाठी मंजूर झालेले आहेत. SC/ST कायद्याअंतर्गत 5 विशेष न्यायालयांना मंजुरी देखील मिळाली आहे आणि हे न्यायालय अहिल्यानगर, परभणी, सोलापूर, नांदेड आणि यवतमाळ येथे सुरू होतील. आणि SC/ST विशेष न्यायालयांसाठी 4.51 कोटी निधी मंजूर झालाय आणि प्रत्येक न्यायालयामध्ये 1 न्यायाधीश असणार आहे.
ठीक आहे. आणि या नवीन न्यायालयांचा मुख्य हेतू म्हणजे प्रलंबित प्रकरणांची लवकर निकड करून न्यायव्यवस्था सक्षम बनवणं. ओके. पुढील प्रश्न पहा, प्रश्न 5वा. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या 10,000 मीटर स्पर्धेमध्ये रौप्य पदक कोणी जिंकले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, गुलवीर सिंग यांनी. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या 10,000 मीटर शर्यतीमध्ये रौप्य पदक मिळवणारे गुलवीर सिंग हे पहिले भारतीय पुरुष ठरलेले आहेत. आणि हरजिंदर कौरने महिलांच्या 69 किलो वजनी गटामध्ये 227 किलो वजन उचलून रौप्य पदक पटकावलं आहे. 29 जुलै 2026 रोजी भारताने 2 रौप्य पदक मिळवले आहेत, याचा उल्लेख इथे वरती केलेला आहे. आणि 29 जुलै 2026 रोजी भारताची एकूण पदसंख्या 12 झाली. त्यामध्ये 2 सुवर्ण आहेत, 7 रौप्य आहेत आणि 3 कांस्य पदकं आहेत. ठीक आहे. आणि या कामगिरीमुळे भारत पदतालिकेतील 9व्या क्रमांकावरती आहे. आणि ग्लासगोने याआधी 2014 साली राष्ट्रकुल स्पर्धेचं आयोजन केलेलं होतं, हे लक्षात घ्या. आणि आता 2026 मध्ये त्यांना पुन्हा हा मान मिळाला आहे. पुढील प्रश्न पहा, प्रश्न 6वा. मिरज म्युझिक हेरिटेज पार्क कोणत्या जिल्ह्यात उभारण्यात येणार आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सांगली जिल्ह्यामध्ये. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. हा प्रकल्प सांगली जिल्ह्यातील मिरजमध्ये उभारणार आहेत. मिरज हे तब्बल 200 वर्षांची तंतुवाद्य निर्मितीची परंपरा जपणारं ठिकाण आहे, लक्षात ठेवा हे. आणि इथे सितार, तानपुरा, सुरबहार, दिलरुबा, मयुरी, वीणा अशा काही खास वाद्यांची निर्मिती होते. आणि महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी प्रकल्पाचा प्राथमिक आराखडा तयार करण्याचे आदेश यामध्ये दिलेले आहेत. आणि या प्रकल्पाचा मुख्य उद्देश म्हणजे मिरजच्या संगीत वारशाचे जतन आणि जागतिकीकरण करणं असा आहे. आणि पार्कमध्ये आधुनिक वाद्य निर्मिती केंद्र उभारणार आहेत, जेणेकरून नवीन कलाकार आणि कारागिरांना यासाठी मदत मिळेल. आणि या पार्कमुळे पारंपरिक तंतुवाद्य निर्मिती व्यवसायाला नवीन बळ मिळणार आहे. पुढील प्रश्न पहा, प्रश्न 7वा. भारतातील पहिले डिपार्टमेंट ऑफ मिलिटरी मेडिसिन कुठे सुरू करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, लखनौ येथे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा प्रश्नाचे. या विभागाचे उद्घाटन 29 जुलै रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ऑनलाईन पद्धतीने केलेले आहे. हा विभाग जो आहे तो भारतातील पहिला समर्पित लष्करी वैद्यकीय शैक्षणिक आणि कार्यकारी विभाग आहे. हे विभाग डायरेक्टरेट जनरल ऑफ मेडिकल सर्व्हिसेस आर्मी अंतर्गत काम करतो, हे लक्षात घ्या. आणि हा विभाग AFMS म्हणजे आर्म फोर्स मेडिकल सर्व्हिसेस साठी उत्कृष्ट केंद्र म्हणून ओळखला जाईल. आणि AFMS म्हणजे भारतीय लष्कर, नौदल आणि वायुदल या तिन्हींची एकत्रित वैद्यकीय संस्था होय. आणि या विभागामध्ये रक्षा स्ट्रॅटेजी विजन 2026 ते 30 अंतर्गत प्रस्तावित ग्लोबल मिलिटरी मेडिसिन सेंटरसाठी पूरक ठरेल. एक मिनिट. पुढील प्रश्न पहा, प्रश्न 8वा. ICC पुरुष ODI फलंदाज क्रमवारीमध्ये 29 जुलै 2026 रोजी अव्वल स्थानावरती म्हणजे पहिल्या क्रमांकावरती कोण पोहोचला? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, शुभमन गिल. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. तब्बल 6 महिन्यानंतर शुभमनने अव्वल स्थानावरती पुनरागमन केलेलं आहे. आणि त्याने न्यूझीलंडच्या डॅरिल मिचेलला मागे टाकलंय. ठीक आहे. आणि विराट कोहली या यादीमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती आहेत आणि रोहित शर्मा 4थ्या क्रमांकावरती. आणि म्हणजेच टॉप 5 मध्ये भारताचे 3 फलंदाज
आहेत आणि ही क्रमवारी ICC म्हणजेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद तयार करत असते आणि खेळाडूंना कामगिरीनुसार रँकिंग याची ठरते. आणि शुभमन गिल सध्या भारताच्या ODI संघाचा कर्णधार आहे आणि रँकिंगचं हे नवीन अपडेट 29 जुलै 2026 रोजी करण्यात आलं आहे. ओके, पुढील प्रश्न पहा. प्रश्न 9. फ्रान्सच्या पुरुष राष्ट्रीय फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, जिनेदिन जिदान असं त्यांचं नाव आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. जिनेदिन जिदान फ्रान्सच्या पुरुष राष्ट्रीय फुटबॉल संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक झालेले आहेत आणि 28 जुलै 2026 रोजी त्यांची नियुक्ती अधिकृत झाली आणि फ्रेंच फुटबॉल महासंघ म्हणजे FFF ने त्यांची निवड केलेली आहे. आणि जिदान आता DDR डेस्चॅम्प्स यांच्या जागी आलेले आहेत आणि त्यांच्याशी 4 वर्षांचा करार यासाठी झालेला आहे. आणि जिदान हे स्वतः फ्रान्सचे महान माजी फुटबॉलपटू देखील आहेत आणि 1998 FIFA विश्वचषक जिंकणाऱ्या संघामध्ये जिदान यांनी भूमिका महत्त्वाची होती आणि जिदान हे रिअल माद्रिदचे माजी मुख्य प्रशिक्षक देखील होते. हे लक्षात ठेवा. मेन म्हणजे नाव लक्षात ठेवा आणि कोणता संघ. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 10. आसामने पहिली आंतरराष्ट्रीय पुराबी आईस्क्रीम ची खेप कोणत्या देशाला निर्यात केलेली आहे असा प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक B, भूतानला. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. आसामने 28 जुलै 2026 रोजी पहिल्यांदाच दुग्धजन्य पदार्थांची आंतरराष्ट्रीय निर्यात केलेली आहे आणि ही खेप भूतानला गेली आणि या खेपेमध्ये 5727 लिटर पुराबी आईस्क्रीम पाठवण्यात आलेली आहेत. आणि पुराबी हा आसामचा सहकारी दुग्ध संघाशी जोडलेला ब्रँड आहे आणि WAMUL म्हणजे वेस्ट आसाम मिल्क प्रोड्युसर्स कोऑपरेटिव्ह युनियन लिमिटेड आणि हेच पुराबी आईस्क्रीम तयार करतात. हे लक्षात ठेवा. आणि पुराबीसाठी लागणारं दूध थेट आसाममधील दूध उत्पादन शेतकऱ्यांकडून संकलित केले जाते. ओके, पुढील प्रश्न पहा. प्रश्न 11. नशामुक्त युवा फॉर विकसित भारत प्रकल्प भारत संकल्प अभियान कधी सुरू होणार आहे? नशामुक्त युवा फॉर विकसित भारत संकल्प अभियान कधी सुरू होणार आहे असा प्रश्न. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, 2 ऑगस्ट 2026 या दिवशी. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. नशामुक्त युवा फॉर विकसित भारत संकल्प अभियान 2 ऑगस्ट 2026 पासून सुरू होईल आणि हे संपूर्ण अभियान 100 आठवड्यांचं असणार आहे. युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय या अभियानाचं आयोजन करत आहे. माय भारत या प्लॅटफॉर्मद्वारे हे अभियान राबवले जाईल आणि या अभियानाचा मुख्य हेतू म्हणजे भारताला नशामुक्त बनवणं आणि अभियान जनभागीदारी या संकल्पनेवरती चालेल म्हणजे जनता स्वतः यात भाग घेईल अशी संकल्पना आहे. साधारण आणि उद्घाटनाच्या दिवशी देशभरामध्ये सुमारे 10,000 ठिकाणी कार्यक्रम होईल आणि 1 कोटींपेक्षा जास्त युवा नशामुक्तीची प्रतिज्ञा यामध्ये घेणार आहेत. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 12. जन्म आणि मृत्यू नोंदणी दुरुस्ती विधेयक 2026 लोकसभेमध्ये कोणी सादर केलेले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D, नित्यानंद राय यांनी. महत्त्वाचे पॉइंट्स पहा प्रश्नाचे. जन्म आणि मृत्यू नोंदणी दुरुस्ती विधेयक 2026 लोकसभेमध्ये 29 जुलै 2026 रोजी सादर करण्यात आलेले आहे. हे विधेयक नित्यानंद राय यांनी सादर केले. नित्यानंद राय हे केंद्रीय गृह राज्यमंत्री आहेत, लक्षात घ्या. आणि हे विधेयक रजिस्ट्रेशन ऑफ बर्थ्स अँड डेथ्स ॲक्ट 1969 दुरुस्ती
मध्ये दुरुस्ती करण्यासाठी आहे आणि 20 जुलै 2026 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने विधेयकास मंजुरी दिली. जन्म व मृत्यू नोंदणी हा भारतातील अनिवार्य कायदेशीर उपक्रम आहे आणि 1 ते 2 वर्षे विलंब झालेल्या नोंदणीसाठी जिल्हाधिकारी याची मंजुरी आवश्यक राहील आणि उपविभागीय दंडाधिकारी यांनाही मंजुरीचा अधिकार असणार आहे यामध्ये. आणि प्रस्तावित दुरुस्तीमुळे विलंबित नोंदणी आणि पारदर्शक पडताळणी आधारित आणि कायदेशीर होणार आहे. ठीक आहे, तर आजचे आपले 30 जुलै 2026 चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. लेक्चर संपूर्ण पहा ही एकच विनंती आहे. आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल त्याबद्दल थँक्यू सो मच.